दुर्वा तसा तर गवताचा एक प्रकार, पण गणेश उत्सवाच्या काळात याच दुर्वांना मोठं महत्त्व प्राप्त होतं। गणपती बाप्पाच्या पूजेत एक वेळेस फूल कमी पडलं तरी चालून जातं, पण दुर्वा हव्यातच। म्हणूनच या दुर्वांचं नेमकं काय महत्त्व आहे? दुर्वा बाप्पाच्या सोंडेत ठेवावेत का डोक्यावर, ते जाणून घेऊया। एका दंतकथेनुसार अनालसूर नावाचा असुर देवतांना वारंवार त्रास द्यायचा। या असुराचा हाच त्रास संपविण्यासाठी अनालसूर असुराला गिळून गणपतीने देवांची त्या असुरापासून सुटका केली। मात्र या असुराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला। तेव्हा गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला। शिवाय शरीराचा दाह मिटवणाऱ्या या दुर्वा बाप्पाच्याही प्रिय बनल्या आणि तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वाची जुडी वाहण्याची पद्धत सुरू झाली असं सांगितलं जातं। याच कथेचा आधार घेत अनेक ठिकाणी दुर्वाची जुडी बाप्पाच्या डोक्यावर ठेवली जाते, तर काही ठिकाणी या कथेत थोडासा बदल आढळतो, ज्यानुसार असुराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वा खाण्यासाठी दिला। त्यामुळे त्याची जळजळ शांत झाली। त्यामुळे काही जण बाप्पाला जुडी अर्पण करताना ती त्याच्या सोंडेत ठेवतात। आता दुर्वा बाप्पाला सोंडेत ठेवून वहा किंवा डोक्यावर ठेवून वहा, पण नक्की वहा, कारण बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत। तर तुम्ही बाप्पाला किती दुर्वा अर्पण करतात? 21 की 51 ते कमेंट करून नक्की सांगा।